विचारचंद्रोदय. विचारचंद्रोदय ग्रंथामध्ये पाचव्या कलेचा विचार चालू आहे. या पाचव्या कलेचं नाव आहे तीन अवस्थांचा मी साक्षी आहे. तीन अवस्था सांगितल्या: जागृत अवस्था, स्वप्नावस्था आणि सुषुप्ती अवस्था. बरोबर. तर जागृत अवस्था म्हणजे काय, तर याचा विचार काल झाला होता की 14ची जी 14 त्रिपुटी आहे त्या त्रिपुटीच्या द्वारे व्यवहार ज्या कालात घडतो तिला म्हणतात काय, जागृत अवस्था. मग ती 14 त्रिपुटी कोण कोण आहे याचा विचार काल सांगितला होता. बरोबर आहे की नाही. आता त्या त्रिपुटीच्या बाबतीतच अजून पुढे बोलतायत. प्रश्न नंबर 114. तर बघा, या त्रिपुटीचा काय स्वभाव आहे. वर 14 त्रिपुटी दिल्या, 3ची एक, 3ची एक, तिघाची एक त्रिपुटी, तिघाची दुसरी त्रिपुटी, असं म्हणून किती त्रिपुटी सांगितल्या, 3. त्या त्रिपुटीत कोण कोण आहे, इंद्रिय, देवता आणि विषय. त्यालाच म्हणतात अध्यात्म, अधिदैव, अधिभूत. बरोबर आहे की नाही. तर आता प्रश्न केला जात आहे, या त्रिपुटींचा काय स्वभाव आहे. स्वभाव काय आहे. उत्तर: तीन पदार्थांची जी त्रिपुटी, तिघ मिळून एक अशी एक त्रिपुटी झाल्या की नाही, किती, 14. तर तीन पदार्थांची जी त्रिपुटी, त्यातून एक नसली की त्यांचा व्यवहार चालणार नाही. एक म्हणजे उदाहरणार्थ तिघाची एक त्रिपुटी आहे, तर तिघापैकी एक जरी नसलं तरी व्यवहार चालत नाही. समजा उदाहरणार्थ श्रोत्रेंद्रिय, दिशा आणि शब्द या तिघांची एक त्रिपुटी आहे, त्या तिघापैकी एकही नसलं तरी सुद्धा व्यवहार चालत नाही, म्हणजे शब्दाचं प्रत्यक्ष होणार नाही. समजा श्रोत्रेंद्रिय आहे, शब्द आहे, पण दिशा नावाची जो देवता आहे तीच नसेल तरी श्रोत्रेंद्रियाच्या द्वारे शब्दाचं प्रत्यक्ष होऊ शकत नाही. किंवा देवता आहे, इंद्रिय आहे, शब्दच नसेल तरी पण व्यवहार होत नाही. तिन्हीपैकी एक जरी कमी असलं तरी व्यवहार होत नाही, म्हणजे ज्ञान होत नाही, कार्य होत नाही. तीन पदार्थाची जी त्रिपुटी, त्यातून एक नसली की त्यांचा व्यवहार चालणार नाही. जसे इंद्रिय व विषय असून, समजा इंद्रिय आहेत, विषय आहेत, काय नाही, देवता नाही, तरी व्यवहार होणार नाही. इंद्रिय व विषय असून देवता नसल्या तरी व्यवहार चालणार नाही. असेच सर्व त्रिपुटीविषयी जाणावे. 14 त्रिपुटीच्या बाबतीत सर्व ठिकाणी असंच आहे. तिघापैकी एकाची जरी कमी असली तरी व्यवहार घडणार नाही, कार्य होणार नाही. लागला अर्थ. चला पुढचा प्रश्न. प्रश्न 115. माझा काय स्वभाव आहे हे कसे जाणावे. म्हणजे त्रिपुटीचा स्वभाव कळाला, एक जरी कमी असलं तरी काम होत नाही, आहे की नाही. तसं माझा काय स्वभाव आहे, मग मी जर त्रिपुटीहून वेगळा आहे तर माझा स्वभाव म्हणजे आत्म्याचा, आपल्या स्वतःच्या स्वरूपाचा काय स्वभाव आहे, माझा काय स्वभाव आहे सांगतात. उत्तर: त्रिपुटीच्या पूर्णतेसही मी जाणतो. समजा त्रिपुटी पूर्ण आहे, त्यालाही मी जाणतो. हो बरोबर आहे. त्वगिंद्रिय, वायू, स्पर्श किंवा चक्षु, आहे की नाही, चक्षुरेंद्रिय, त्याची देवता सूर्य आणि चक्षुरेंद्रियाचा विषय रूप, तिघही आहे, पूर्ण आहे. पूर्ण असेल त्यालाही मी जाणतो. म्हणजे जाणणं म्हणजे काय, त्याचं प्रकाशन करणं. अर्थात माझा स्वभाव म्हणजे काय आहे, त्या त्रिपुटीचं प्रकाशन करणं हा माझा स्वभाव आहे, मीचा स्वभाव आहे. माझा स्वभाव म्हणजे मीचा धर्म आहे, स्वभाव आहे, ठीक आहे ना. किंवा त्रिपुटी नसेल तर त्याच्या अभावाचं प्रकाशन करणं, आहे की नाही. मग त्रिपुटीचंही प्रकाशन करणारा मी आहे, त्याच्या अभावाचंही प्रकाशन करणारा मी आहे. याचा अर्थ त्रिपुटी म्हणजे मी नाही, त्रिपुटी माझी नाही. पंक्ती पहा. त्रिपुटीच्या पूर्णतेसही मी जाणतो, तिच्या अपूर्णतेसही म्हणजे अभावालाही जाणतो. तसेच त्रिपुटीने चालणाऱ्या व्यवहारासही जाणतो. जेव्हा व्यवहार घडतो की श्रोत्रेंद्रियाच्या द्वारे मला आता शब्दाचं प्रत्यक्ष झालं, चक्षुरेंद्रियाच्या द्वारे मला रूपाचं प्रत्यक्ष झालं, यालाही मी जाणतो. व्यवहार चालत नाही, आहे की नाही. आता गडद अंधकार आहे, चक्षुरेंद्रिय आहे, देवता आहे, परंतु घट मला दिसतच नाही पुढे, का अंधार आहे, अंधकार आहे.
आहे की नाही, बाकीची जी प्रत्यक्ष होण्यासाठी सामुग्री असावी लागते ती कमी आहे, म्हणून त्या प्रत्यक्षतेच्या अभावालाही मी जाणतो. कळलं? बघा, व्यवहार चालत नाही त्यासही मी जाणतो, असा माझा स्वभाव आहे असे जाणावे. एकंदरीत माझा स्वभाव म्हणजे काय स्वभाव झाला? वस्तू असेल त्याचंही प्रकाशन करणे, नसेल त्याचंही प्रकाशन करणे. अर्थात प्रकाशन करणे हाच माझा आहे काय स्वभाव आहे असं सांगता येईल. ठीक आहे. पुढचा प्रश्न 16वा बघा. काय? त्रिपुटी योगाने जिच्या ठिकाणी व्यवहार चालतो ती जागृत अवस्था होय असे सिद्ध झाले. प्रश्न कळला की नाही? त्रिपुटी कळाली. पुढचा प्रश्न ध्यानात घ्या. म्हणे का हो, तुम्ही आतापर्यंत 14 त्रिपुटी सांगितली, त्रिपुटीचा काय स्वभाव आहे हेही सांगितलं. या त्रिपुटीहून अतिरिक्त असणारा जो मी, त्या माझा काय स्वभाव आहे हेही तुम्ही सांगितलं. परंतु हे सारं तुम्ही कथन केलं, प्रतिपादन केलं. यावरून काय सिद्ध झालं, नेमकं काय तात्पर्य निघालं, सारांश काय निघतो असा प्रश्न नंबर 116. यावरून काय सिद्ध झाले हा प्रश्न. उत्तर: त्रिपुटी योगाने जिच्या ठिकाणी व्यवहार चालतो ती जागृत अवस्था होय असे सिद्ध झाले. कशाची सिद्धी झाली? जागृत अवस्थेची. कारण सुरुवातीला पण सांगितलं होतं की या त्रिपुटीच्या द्वारे त्रिपुटीने ज्या कालात व्यवहार घडतो, आहे की नाही, त्रिपुटीचा व्यवहार घडतो त्या अवस्थेला म्हणतात कोणती अवस्था? जागृत अवस्था. त्रिपुटी योगाने जिच्या ठिकाणी व्यवहार चालतो, म्हणजे ज्या कालात व्यवहार चालतो त्रिपुटीच्या माध्यमाने, तिला काय म्हणतात? जागृत. त्रिपुटी योगाने जिच्या ठिकाणी व्यवहार चालतो ती जागृत अवस्था होय असे सिद्ध झाले. ठीक आहे. पुढचा प्रश्न नंबर 117. जागृत अवस्थेच्या ठिकाणी सापडलं का? तिथं थोडा बदल करायचा आहे. च्या आणि ठिकाणी कट करायचं आणि शब्द टाकायचा मध्ये. जागृत अवस्थेमध्ये जीवाचे स्थान. लागला अर्थ आता? पंक्ती म्हणजे जागृत अवस्था तर सांगितली, त्रिपुटी सांगितली, सर्व सांगितलं. पण जागृत अवस्थेमध्ये आता जीवाचं स्थान काय, म्हणजे जीव कुठं राहतो जागृत अवस्थेत असं. जागृत अवस्थेमध्ये जीवाचे स्थान म्हणजे जीवाचं ठिकाण, जीव राहतो नेमका कुठं. पुन्हा वाचा म्हणजे जागृत अवस्थेमध्ये जीवाची वाचा कोणती आहे? वाणी. भोग कोणता आहे? जीवाची शक्ती काय आहे आणि गुण काय आहे जागृत अवस्थेमध्ये. कळलं? पुन्हा जागृत अभिमानाच्या योगाने म्हणजे जागृत अवस्थेचा जीवाने अभिमान धारण जर केला तर त्या योगाने या जीवाचे नाव काय आहे, असा प्रश्न. म्हणजे जागृत अवस्थेमध्ये जीवाचं स्थान काय, वाचा काय, भोग काय, शक्ती काय, गुण काय आहे, आणि जागृतीचा अभिमान जेव्हा जीव धारण करतो तेव्हा त्याला काय संज्ञा प्राप्त होते, असा हा प्रश्न आहे. उत्तर: जागृत अवस्थेच्या ठिकाणी जीवाचे नेत्रस्थान आहे. जागृत अवस्थेमध्ये जीव विशेष करून कुठं राहतो? नेत्रामध्ये राहतो. यद्यपि संपूर्ण शरीरात राहतो परंतु विशेष स्थान जागृत मध्ये कोणतं आहे? नेत्र. 1 नंबर टिप्पणी दिली बघा. जरी जागृतीत या चिदाभासरूप जीवाची नखापासून तो शिकेपर्यंत सर्व देहात व्याप्ती आहे, तथापि मुख्यत्व करून तो नेत्राचे ठिकाणी राहतो, म्हणून याचे नेत्रस्थान आहे. लागला अर्थ? बघा, जरी जागृतीमध्ये जीव म्हणजे कोण? जीव चिदाभासरूप जीव. चिदाभास म्हणजे कोण? बुद्धीमध्ये पडलेलं चैतन्याचं प्रतिबिंब. गेलं होतं एक दिवस जीवाचं स्वरूप सांगत असताना अधिष्ठानभूत चैतन्य, बुद्धी, आणि बुद्धीमध्ये चैतन्याचा आभास, त्याला आभास म्हणा, चिदाभास म्हणा, प्रतिबिंब म्हणा. कळलं की नाही? तर तो चिदाभास, तो चिदाभास रूप जीव यद्यपि तसं पाहिलं तर संपूर्ण शरीरात व्याप्त आहे, नखापासून शेंडीपर्यंत. तरी पण जागृत अवस्थेमध्ये विशेष करून त्याची उपलब्धी कुठं होते? नेत्रामध्ये. म्हणून त्याचं स्थान सांगितलं कोणतं? नेत्र. जरी जागृतीत या चिदाभास रूप जीवाची नखापासून तो शिकेपर्यंत सर्व देहात व्याप्ती आहे.
तथापि तरी पण मुख्यत्वे करून तो म्हणजे कोण? चिदाभासरूपी जीव तो नेत्राचे ठिकाणी राहतो म्हणून याचे नेत्रस्थान आहे. लागला अर्थ? चला पुढे चाललं आपलं. हा 117चं उत्तर चालू आहे ना. जागृत अवस्थेच्या ठिकाणी म्हणजे जागृत अवस्थेमध्ये जीवाचे नेत्रस्थान आहे. वैखरी वाचा आहे. वाचा कोणती आहे? वैखरी. वैखरी म्हणजे स्पष्ट उच्चारण, दुसऱ्याला ऐकू येतील असे शब्द, त्याला म्हणतात वैखरी वाणी. ठीक आहे ना. तो वैखरी वाचा आहे. स्थूल भोग आहे. भोग कशा आहे? स्थूल. पुन्हा क्रिया शक्ती आहे जीवाची जागृत अवस्थेमध्ये. रजोगुण आहे आणि जागृताच्या अभिमानाने विश्व हे नाव प्राप्त झाले. जागृत अवस्थेचा अभिमान करतो, शरीराचा अभिमान धारण करतो जीव, तर तेव्हा त्या जीवाला काय नाव प्राप्त होते? विश्व. कळला अर्थ? चला. जागृत अभिमानी जीवाची संज्ञा कोणती असा प्रश्न येऊ शकतो. उत्तर काय? विश्व. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न. प्रश्न नंबर 118. जागृत अवस्था म्हटल्याने काय सिद्ध झाले? म्हणजे तात्पर्य काय माहिती का? प्रश्न कसा असायला पाहिजे? जागृत अवस्थेच्या कथनाने काय सिद्ध झाले? कथनाने म्हणा, प्रतिपादनाने म्हणा, नाही की नाही, तर ते भाव कळतो. मग म्हटल्याने म्हटलं की समजत नाही जरा. मग हा प्रश्न कसा आहे? जागृत अवस्थेच्या कथनाने म्हणजे जागृत अवस्थेचं जे आतापर्यंत कथन केलं, प्रतिपादन केलं, निरूपण केलं, ते निरूपण केल्याने काय सिद्ध झालं एकंदरीत असा प्रश्न. ठीक आहे ना. उत्तर: जागृत अवस्था असता ही हिला मी जाणतो. आहे की नाही? जाणतो की नाही मनुष्य? आता मी जागृत आहे, जागा आहे, जागृत अवस्थेलाही जाणतो. बर, मग स्वप्न सुषुप्तीच्या ठिकाणी ही नसता. ही नसता म्हणजे जागृत अवस्था नसता. ज्या वेळेस स्वप्नात मनुष्य जातो किंवा सुषुप्तीत जातो त्यावेळेस जागृत अवस्था असते का? नाही. म्हणजे जागृतीचा काय असतो? अभाव. स्वप्न सुषुप्तीच्या ठिकाणी ही नसता हिच्या अभावासही मी जाणतो. हिच्या म्हणजे जागृतीच्या अभावालाही मी जाणतो. सबब म्हणजे यास्तव, यामुळे किंवा म्हणून, या कारणाने जागृत अवस्था मी नाही व ही माझी नाही. कळलं? जागृत अवस्था म्हणजे मी नाही. तिचं कधी काय होतं? भाव, कधी अभाव. मी भावालाही जाणतो, अभावालाही जाणतो. जर ती जागृत अवस्थाच मी असतो तर माझा कधी अभाव होतच नाही. जागृतीचा सुद्धा अभाव झाला नसता. परंतु तिचं कधी भाव आहे, कधी अभाव आहे. पुन्हा दुसरी गोष्ट, मी तिला जाणणार आहे. ती जाणल्या जाणारी आहे. कोण? जागृत अवस्था. आणि जे जाणल्या जाती वस्तू तिला काय म्हणतात? दृश्य. आणि जो जाणतो तिला काय म्हणतात? जाणता, द्रष्टा, साक्षी, पाहणारा. ठीक. आणि पाहिल्या जाणाऱ्या वस्तूहून पाहणारा हा नेहमी काय असतो? भिन्न असतो. म्हणजेच दृश्याहून द्रष्टा हा वेगळा असतो. याचा अर्थ जागृत अवस्था ही दृश्य आहे, मी तिचा द्रष्टा आहे, आणि म्हणून जागृत अवस्थाहून मी भिन्न आहे. जागृत अवस्था म्हणजे मी नाही, जागृत अवस्था माझी नाही. कळलं? पहा पंक्ती. हिच्या अभावासही मी जाणतो. सबब जागृत अवस्था मी नाही व ही माझी नाही. मग कुणाची आहे? ही स्थूल देहाची आहे. बरोबर? स्थूल देहाच्या संबंधाने जागृत अवस्था आहे. मी हिला जाणणारा साक्षी आहे. आणि म्हणून घट साक्षी न्यायाने, घट साक्षी न्यायाने म्हणजे न्यायाने म्हणजे प्रमाणे, म्हणजे घटाचा साक्षी जसा घटाहून वेगळा असतो त्याप्रमाणे हिच्याहून मी भिन्न. हिच्याहून म्हणजे या जागृत अवस्थेहून मी वेगळा आहे. हिच्याहून मी भिन्न आहे हे सिद्ध झाले. झाला अर्थ? तर 3 अवस्था सांगितल्याची. कोणकोणत्या? जागृत अवस्था, स्वप्नावस्था, सुषुप्ती अवस्था. त्या जागृत अवस्थेचा मी द्रष्टा कसा आहे हे कळालं. जागृत अवस्था म्हणजे काय या साऱ्या गोष्टीचं विवेचन झालं. आता 3 अवस्था आहे, त्यापैकी दुसरी कोणती? स्वप्नावस्था. चल पुढं वाक्य आहे, स्वप्नावस्थेचा मी साक्षी आहे. ही शीर्षक आहे. त्यांनी त्याच वेळी छापलं. खाली छापून मोठ्या अक्षरात छापायला पाहिजे होतं. जसं जागृत अवस्थेचं मी साक्षी आहे की नाही, द्रष्टा आहे ना, तसं स्वप्नावस्थेचा मी साक्षी आहे ही गोष्ट आता सांगतात. प्रश्न नंबर 119. स्वप्नावस्था म्हणजे काय? झालं. प्रश्न आहे कोणता?
स्वप्नावस्था म्हणजे काय? स्वप्नावस्था कशाला म्हणतात? उत्तर, जागृत अवस्थेत जो पदार्थ पाहिला असेल, ऐकला असेल व भोगला असेल. भोगला असेल म्हणजे अनुभवला असेल. ठीक आहे ना. जागृत अवस्थेमध्ये आपण अनेक पदार्थ, काहींना पाहतो, काहींना ऐकतो, काहींचा अनुभव घेतो साक्षात, आहे की नाही. जागृत अवस्थेत जो पदार्थ पाहिला असेल, आहे की नाही. हत्ती चालला होता रस्त्याने, पाहिला, अरे वा वा वा, आतापर्यंत मी नुसतं ऐकून होतो, चित्रात पाहत होतो हत्ती कसा असतो म्हणून, आज मला प्रत्यक्षात पाहायला भेटला. काय? हत्ती. आणि तासभर त्याच्या मागे चालत राहिला. कायसाठी? पाहण्यासाठी हत्ती कसा असतो. आणि एक तासभर पाऊस चालून थकला, तृप्त झाले डोळे, पाहिला, वापस आला. रात्री झोपला, स्वप्नात तेच काय? हत्ती. तर पाहिलेल्या पदार्थाचे संस्कार होते, त्यानुसार हत्तीचं दर्शन झालं. कुठं? स्वप्नामध्ये. कधी कधी गोष्टी ऐकलेल्या असतात, आहे की नाही. कधी जात नव्हता, प्रवचनाला गेला आणि त्या दिवशी नेमकं प्रवचनामध्ये त्या महाराजांनी स्वर्गाचं वर्णन करायला सुरुवात केली. स्वर्गात काय काय असतं ते, आणि ते पक्क बुद्धीत बसलं, संस्कार झाले. आणि रात्री झोपला आणि स्वप्नात पडलं मी स्वर्गात आहे म्हणून. स्वप्न पाहायला भेटलं, स्वप्नात का होईना. कळलं की नाही. सांगायचं तात्पर्य काय? पाहिलेल्या, ऐकलेल्या, अनुभवलेल्या ज्या वस्तू आहेत जागृत अवस्थेत, त्याचा काय असतो? अंतःकरणावर संस्कार. संस्कार म्हणजे ज्ञानाची सूक्ष्म अवस्था. असा जागृत अवस्थेत जो पदार्थ पाहिला असेल, ऐकला असेल व भोगला असेल, त्याचा संस्कार कुठं राहतो? अंतःकरणात राहतो. अंतःकरण म्हणजे मन, मनात राहतो. आणि ते मन, ध्यान द्या, ते मन जेव्हा पुरीतच नाडीत जातं किंवा हिता नामक नाडीत जातं, तिचंच नाव आहे दुसरं, पुरीतत नाडी म्हणा किंवा हिता नामक नाडी म्हणा. म्हणजे जागृत अवस्थेच्या संस्काराने युक्त जे मन, ते मन जेव्हा पुरीतत किंवा हिता नामक नाडीत जातं तेव्हा स्वप्न पडतं. बरोबर. हिता नामक नाडी कुठे आहे माहिती आहे? कंठात. हां. किती जाडी माहिती आहे? नाही. ते एक केस काढायचा डोक्याचा, आहे की नाही. आणि त्याचे उभे 1000 भाग करायचे, आडवे नाही. हां. उभे किती करायचे? 1000. तर तो 1000वा भागात जेवढी त्याची जाडी असेल ना, तितकी जाड आहे ती नाडी, हिता नामक किंवा पुरीतत. आणि तिच्यात जेव्हा मन घुसतं, म्हणजे मन तिच्याहून सुद्धा बारीक आहे. हां. मन तिच्यापेक्षा काय आहे? सूक्ष्म आहे. आणि त्याच्यात अनेक संस्कार असतात, अनंत जन्मोजन्मीची. काय आश्चर्य आहे की नाही. आपण म्हणतो की एवढ्या त्या चिपमध्ये, मेमरीमध्ये इतकं बसतं. हे तर काहीच नाही, ती मेमरी लई मोठी झाली ती आम्हाला. कळलं की नाही. तर त्या मनामध्ये किती संस्कार पडलेले सांगता येत नाही. आणि ते मन जातं कुठं? पुरीतत नाडी. तेव्हा काय पडतं? स्वप्न. आणि आश्चर्य हे, पुरीतत नाडी किती? इतकीशी. आणि त्याच्यात दिसतो मोठा पर्वत, हत्ती, मोठी नदी वाहताना दिसते, काय काय दिसत नाही. किती आश्चर्य आहे बघा. कळलं की नाही. हां. तर स्वप्न म्हणजे काय हा प्रश्न चालू आहे ना. स्वप्नावस्था म्हणजे काय? तर मग त्या पुरीतत नाडीत ते मनाला जे जे दिसतं, आहे की नाही, ते सर्व काय आहे? स्वप्न आहे. पंक्ती पाहता 119चं उत्तर. जागृत अवस्थेत जो पदार्थ पाहिला असेल, ऐकला असेल व भोगला असेल, त्याचा संस्कार केसाच्या 1000व्या अंशाप्रमाणे बारीक हितानमक जी नाडी कंठाच्या ठिकाणी आहे तिच्यात स्थित असतो. म्हणजे याच्यातून काय निघू राहिलं की त्या नाडीत संस्कार आहे असं नाही. पण तात्पर्य तिथं तुम्ही टिप्पणी लिहून ठेवू शकता. संस्कार कुठं राहतात? मनामध्ये. आणि ते मन जातं पुरीतत नाडीत, आणि ती पुरीतत नाडी राहते कंठामध्ये. आणि ती किती जाड आहे? केसाचा उभा 1000 भाग केल्यानंतर जो 1000वा भाग तितकी जाड ती असते. आणि त्यात जेव्हा मन जातं तेव्हा काय पडत असतं? स्वप्न. आहे की नाही. चला, त्याचा संस्कार, आहे की नाही, केसाच्या 1000व्या अंशाप्रमाणे. कळलं? पुरीतत नाडीची जाडी बारीक, इतकी बारीक आहे ती. हिता नामक पुरीतत नाडी म्हणा किंवा हिता नामक म्हणा, दोन नाव आहे, वस्तू एकच. हिता नामक जी नाडी कुठं असते? ती कंठाच्या ठिकाणी, कंठामध्ये असते. आहे की नाही. बरेच लोक परेशान असतात, काही ना भयंकर भयंकर स्वप्न पडतात, विचित्र विचित्र. त्यांना रोज वाटतं हे स्वप्न आपल्याला पडू नये. आणि स्वप्न नसते पडत नाही त्यांना. स्वप्न जेव्हा पडतात ना तेव्हा ते मोठ्यानं आरवळतात रात्री. मोठमोठ्यानं आरवळतात. काही काही अनुभव घेतलाय. हां. काही काही स्वप्न पडतात सापाचे, भले मोठे मोठे सापच दिसतात नुसते स्वप्नामध्ये, आणि ते भले डचकून उठतात. मग
त्यांना असं वाटतं की स्वप्न पडू नये. मग त्यांनी काय करायला पाहिजे, डॉक्टरकडे जायचं आणि येताना मग नाडी माझी कंठात आहे म्हणे ती काढून टाका ऑपरेशन करून, म्हणजे स्वप्न पडणार नाही. शक्य झालं असतं ते, परंतु ती नाडीच इतकी बारीक आहे की डॉक्टरला सापडतच नाही, त्यामुळे ती काढता येत नाही. आहे की नाही, हा त्याचा अर्थ आहे. नाडी कंठाच्या ठिकाणी आहे, तिच्यात स्थित असते, आहे की नाही. तिच्यामध्ये मन गेलं म्हणजे काय पडतं, स्वप्न. हिच्यातून निद्रा काळी, लागलं की नाही, निद्रा काळी 5 विषयादी पदार्थ व त्याचे ज्ञान उद्भवते. निद्रा काळी म्हणजे झोपला असता मनुष्य स्वप्न पडतं ना, मग बघा हिच्यातून म्हणजे त्या नाडीतूनच निद्रा काळामध्ये 5 विषय शब्द स्पर्श रूप रस गंध कल्पित तिथं निर्माण होतात, आहे की नाही. कुठं, स्वप्नकालात, त्या नाडीतूनच ते प्रतीत होतात. 5 विषय आदी पदार्थ व त्याचे ज्ञान, पदार्थ आणि पदार्थाचं ज्ञान. भरपूर पदार्थ दिसतं स्वप्नात, पण त्यात विचार केला तरी 5 विषयच असतात, त्याच्यावर अतिरिक्त काही नाहीये. शब्द स्पर्श रूप रस गंध, आहे की नाही. मग ते विषयाचे आश्रय म्हणून तुम्ही अनंत पदार्थ घ्या स्वप्नामध्ये, नदी नाला पहाड पर्वत मनुष्य हत्ती घोडा, ठीक. ते 5 विषयादी पदार्थ व त्याचे ज्ञान उद्भवते, त्यापासून जो व्यवहार होतो तो ती स्वप्नावस्था होय. कळली मग स्वप्नावस्था, हा ही स्वप्नावस्था आहे भाई, सर्वांना अनुभूत आहे, म्हणून जास्त विस्तार करण्याची गरज नाही. पुढचा प्रश्न 120 नंबरचा. स्वप्नावस्थेच्या ठाई जीवाचे स्थान, वाचा, भोग, शक्ती व गुण व स्वप्नाच्या अभिमानाच्या योगाने त्याचे नाव काय. कळलं, चला. स्वप्नावस्थेच्या ठाई, स्वप्नावस्थे ठाई म्हणजे स्वप्नावस्थेमध्ये जीवाचं स्थान काय आहे, जीवाची वाचा कोणती आहे स्वप्नावस्थेमध्ये, भोग कोणता आहे, शक्ती काय आहे, गुण काय आहे, व स्वप्नावस्थेचा अभिमान धारण करणारा जो जीव त्याला काय नाव प्राप्त होते, हा प्रश्न. स्वप्नाच्या अभिमानाच्या योगाने त्याचे नाव काय, लागला अर्थ. उत्तर, स्वप्नावस्थेत जीवाचे कंठस्थान आहे, बरोबर. स्वप्नावस्थेमध्ये जीवाचं स्थान कोणतं आहे, कंठ. पुन्हा पुढे काय, मध्यमा वाचा आहे. मध्यमा म्हणजे सूक्ष्म वाणी, आहे की नाही. 4 वाणी आहेत ना, परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी. जे आपण बोलतो ती झाली वैखरी वाणी, ऐकतो बोलतो. हिच्या आतमध्ये कंठातच जेवढे शब्द निघतात, बाहेर ऐकू येत नाही, ती मध्यमा. तिच्या आत असते हृदयामध्ये, ती झाली पश्यंती. आणि नाभिक कमलाजवळ असते, अत्यंत सूक्ष्म, आहे की नाही. त्याला म्हणायचं काय, परावाणी. चला, तर स्वप्नावस्थेमध्ये जीवाची वाणी कोणती आहे, मध्यमा, आहे की नाही. मनुष्य बोलतो खरा, पण ती दुसऱ्याला ऐकू येत नाही, स्वप्नातच बोलतो एकमेकाला स्वप्नामध्ये, आहे की नाही. म्हणून ती कोणती वाणी सांगितली, मध्यमा. आणि सूक्ष्म भोग आहे. सूक्ष्म भोग म्हणजे वासनामय भोग आहे, कुठं, स्वप्नात. ज्ञानशक्ती आहे की नाही. जागृतीत क्रियाशक्ती, स्वप्नात ज्ञानशक्ती. पुन्हा सत्वगुण आहे, कुठं, स्वप्नात. तर टिप्पणी दिली आहे 1 नंबर. कोणी कोणी स्वप्नामध्ये रजोगुण मानतात, तर काही असू द्या, रजोगुण किंवा सत्वगुण जो असेल ते. सत्वगुण आहे. आणि स्वप्नाभिमानामुळे तेजस नाव आहे. जीव जेव्हा स्वप्नावस्थेचा अभिमान धारण करतो ना, म्हणजे सूक्ष्म शरीराचा अभिमान धारण करतो, कारण स्वप्नावस्थेमध्ये सूक्ष्म शरीराला प्राधान्य आहे. त्या सूक्ष्म शरीराचा अभिमान धारण करणारा जीव म्हणजे स्वप्नाभिमानी जीव, त्याला नाव प्राप्त होतं कोणतं, तेजस. तेजस नाव आहे. कळला अर्थ. चला पुढे. पुढचा प्रश्न 121. ही स्वप्नावस्था म्हटल्याने काय सिद्ध झाले, आहे नाही. आता त्यांनी अनुवाद तसा केलाय शब्दशः, भावात्मक अनुवाद नाही. म्हणून काय पाहिजे, ही स्वप्नावस्था सांगितल्याने काय सिद्ध झाले. सांगितल्याने म्हणजे कथनाने, प्रतिपादनाने काय सिद्ध झाले असं बोलायला पाहिजे. ठीक आहे. उत्तर, स्वप्नावस्था असतानाही मी जाणतो. सरळ सरळ काय सिद्ध होतं की स्वप्नावस्था मी नाही, माझी नाही, मी तिचा द्रष्टा आहे. कसं काय सांगतात. स्वप्नावस्था असतानाही मी जाणतो, स्वप्नावस्था आहे म्हणून तिलाही मी जाणतो. बर, जागृत आणि सुषुप्तीमध्ये स्वप्नावस्था आहे का. काही काहींना जागृतीत स्वप्न पडतात, हे विशेष. कळलं की नाही.
त्याला दिवा स्वप्न म्हणतात का? चला मग जागृत सुषुप्तीमध्ये ती नसता म्हणजे स्वप्नस्थिती, स्वप्नावस्था नसताना म्हणजे तिचा अभाव असतो. तिच्या अभावासही मी जाणतो की आता स्वप्नावस्था नाहीये म्हणून. म्हणून ही स्वप्नावस्था मी नाही व ती माझी नाही. ती आगमापायी येणारी जाणारी आहे, विकारी आहे. ती मी कसा असू शकेल? माझा कधीच अभाव होत नाही. स्वप्नावस्थेचा तर अभाव होतो. याचा अर्थ स्वप्नावस्था म्हणजे मी नाही. मग मी तिला जाणणार आहे आणि ती दृश्य आहे. आणि दृश्याहून द्रष्टा हा भिन्न असतो. स्वप्नावस्था मी नाही व ती माझी नाही. ही सूक्ष्म देहाची आहे. कोण? स्वप्नावस्था. आणि जागृत अवस्था स्थूल देहाची, स्वप्नावस्था सूक्ष्म देहाची. मी हिला जाणणारा साक्षी घट साक्षी न्यायाने हिच्याहून निराळा आहे. असा घटद्रष्टा घटाहून वेगळा असतो त्याप्रमाणे स्वप्नावस्थेला जाणणारा मी स्वप्नावस्थेहून कसा आहे? वेगळा आहे, भिन्न आहे. मी हिला जाणणारा साक्षी घट साक्षी न्यायाने हिच्याहून निराळा आहे हे सिद्ध झाले. बरोबर. याप्रमाणे स्वप्नावस्थेचा मी साक्षी आहे. काय ठरलं? स्वप्नावस्थेचा मी काय आहे? साक्षी आहे. झालं. तर 3 अवस्था झाल्या. 3 अवस्था सांगितल्या होत्या. त्या 3 अवस्थेपैकी 2 अवस्थेचा मी काय आहे? साक्षी. कोण कोण? जागृत अवस्था, स्वप्नावस्था. आता राहिली एक. कोणती? सुषुप्ती अवस्था. तिचा विचार. पुढचं वाक्य बघा. सुषुप्ती अवस्थेचा मी साक्षी आहे. ही शीर्षक आहे. त्याला वेगळं करा. आता इथून पुढचा जो विषय आहे तो याकरता सांगितलं जाणार आहे की सुषुप्ती अवस्थेचा मी साक्षी कसा आहे असं. ठीक. प्रश्न नंबर 122. सुषुप्ती अवस्था म्हणजे काय? ठीक आहे ना. सुषुप्ती अवस्था कशाला म्हणतात? उत्तर. मनुष्य जेव्हा निद्रेतून जागा होऊन उठतो, आहे की नाही, झोपतो, झोपेतून जेव्हा सकाळी सकाळी जागा होऊन उठतो, मनुष्य जेव्हा निद्रेतून जागा होऊन उठतो तेव्हा सुषुप्तीत अनुभवलेले सुखाचे व अज्ञानाचे स्मरण करून म्हणतो की, त्याला स्मरण होतं जागृतीत आल्यावर, झोपेतून उठल्यावर. कशाचं स्मरण होतं? की ज्या गोष्टीचा अनुभव सुषुप्तीत घेतला त्याचं त्याला स्मरण होतं. स्मरण होतं म्हणजे आठवण, स्मृती होते. कशाची? सुखाची आणि अज्ञानाची. काय म्हणतो मनुष्य जागा झाल्यावर? मी सुखाने झोपलो होतो आणि काही जाणत नव्हतं. सुखाने झोपलो होतो म्हणजे सुखाची स्मृती झाली, आणि काही जाणत नव्हतं म्हणजे अज्ञान झालं. कळलं की नाही? मनुष्य जेव्हा निद्रेतून जागा होऊन उठतो तेव्हा सुषुप्तीत अनुभवलेले सुखाचे व अज्ञानाचे स्मरण करून म्हणतो की काय? आज मी सुखाने निजलो होतो व काही जाणत नव्हतो. आज मी सुखाने म्हणजे इतकं गाढ झोप लागली मला, इतकं भारी झोप लागली की 6 महिन्यात अशी झोप लागली नाही बा. आहे की नाही? कधी कधी म्हणतो की नाही मनुष्य असा, आहे की नाही? आणि संध्याकाळी 6 वाजता झोपलो तर सकाळी 6लाच उठलो. 2 तास काही कमी केली. 8ला म्हणतो ना तू, 6ला उठलो. चला. तर आज मी सुखाने निजलो होतो व काही जाणत नव्हतो, अशा या सुखाचा व अज्ञानाचा प्रकाश म्हणजे ज्ञान, साक्षी चैतन्य रूप अनुभवी करून ज्यामध्ये होतो अशी जी बुद्धीची विलयावस्था ती सुषुप्ती अवस्था होय. ध्यान द्या. सुषुप्ती अवस्था काय आहे? पुन्हा वाचतो त्या पंक्ती खालच्या. काही जाणत नव्हतं इथपर्यंत कळलं? पुढे पहा. अशा या सुखाचा व अज्ञानाचा प्रकाश म्हणजे अनुभव, ज्ञान कुठं झालं? सुखाचा अनुभव कुठं आला? अज्ञानाचा अनुभव कुठं आला होता? सुषुप्तीत आला होता. आता फक्त त्याचं स्मरण होऊ राहिलं. बरोबर आहे की नाही? जागृतीत आल्यावर. अशा या सुखाचा व अज्ञानाचा प्रकाश, कोण प्रकाश आहे तो? कोण ते? कसं ते ज्ञान आहे? त्याची अभिव्यक्ती आहे का? म्हणतात की साक्षी चैतन्याच्या अनुभवी रूप. असं लिहिलंय की नाही? तिथला 4 शब्द खोडायचा. कसं लिहायचं? साक्षी चैतन्य रूप अनुभवी करून. ठीक आहे ना? म्हणजे साक्षी चैतन्य हाच अनुभव आहे, ज्ञान आहे की नाही? आणि त्याच्या करून म्हणजे त्याच्या माध्यमाने साक्षीनेच प्रकाशन केलं आहे अज्ञानाचा आणि सुखाचा. हा. तर अज्ञानाचा प्रकाश
साक्षी चैतन्य रूप अनुभवे करून, म्हणजे साक्षी चैतन्य रूप अनुभवाच्या द्वारे आहे की नाही, त्या अज्ञानाचा आणि सुखाचा प्रकाश ज्या काली होतो. भाषा कळली? अज्ञानाचा आणि सुखाचा प्रकाश म्हणजे सुखाचा अनुभव साक्षीरूप अनुभवाच्या द्वारे ज्या कालात घडतो ती अवस्था, तो काल म्हणजेच सुषुप्ती अवस्था, निद्रा. अनुभवी करून ज्यामध्ये होतो अशी जी बुद्धीची विलय अवस्था, आणि बुद्धी काय असते त्या काळात? विलीन झालेली असते अज्ञानामध्ये, अभिव्यक्त नसते, जी जागृती सारखी प्रगट नसते. अशी जी बुद्धीची विलय अवस्था ती सुषुप्ती अवस्था होय. तिला काय म्हणतात? सुषुप्ती अवस्था. झाला अर्थ? चला पुढे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न नंबर 123. सुषुप्ती अवस्थेत जीवाचे स्थान, भोग, शक्ती, वाचा, गुण व सुषुप्तीच्या अभिमानामुळे याचे म्हणजे जीवाचे नाव काय? बरोबर आहे की नाही? जर हा प्रश्न तिथं पण केला होता ना तसाच. तर सुषुप्ती अवस्थेमध्ये जीवाचं स्थान काय आहे, जीव कुठे राहतो, त्याचा भोग काय आहे, त्याची शक्ती काय आहे, त्याची वाणी काय आहे, त्याचा गुण काय आहे, आणि सुषुप्तीचा अभिमान धारण करतो जेव्हा जीव, तेव्हा त्याला नाव काय प्राप्त होतं, काय संज्ञा प्राप्त होते, असा प्रश्न. उत्तर: सुषुप्ती अवस्थेत जीवाचे हृदय स्थान आहे. जीव कुठं राहतो? हृदयात, आहे की नाही? स्वप्नामध्ये कंठात, जागृतीत नेत्रात. सुषुप्ती अवस्थेत जीवाचे हृदय स्थान आहे आणि पश्यंती वाचा आहे. तर बघा, मध्यमा सर्वात स्थूल वाणी, मध्यमा तिच्या आत, सर्वात स्थूल वाणी वैखरी, तिच्या आतमध्ये मध्यमा, आणि तिच्या आतमध्ये आहे कोण? सर्वात शेवटी आहे कोण? परा. ठीक आहे. तर पश्यंती वाचा आहे मग कुणाची? सुषुप्ती अभिमानी जीवाची. वाचा कोणती आहे? कोणत्या वाणीने बोलतो तो? पश्यंती वाणीने बोलतो. अत्यंत सूक्ष्म आहे. कळलं? आनंद भोग आहे. कशाचा भोग घेतो तो? आनंदाचा, सुखाचा. कळलं? पुन्हा द्रव्य शक्ती आहे. त्याची शक्ती काय आहे? द्रव्य म्हणजे अज्ञान, हीच शक्ती आहे, दुसरी काही शक्ती नाही आहे. कळलं? तमोगुण आहे. आणि पुन्हा सुषुप्ती अभिमानामुळे प्राज्ञ नाव आहे. सुषुप्तीचा अभिमान धारण करतो तेव्हा त्याला काय नाव प्राप्त होतं? प्राज्ञ. कळलं जी? यद्यपि वस्तुतः सत्वगुण, रजगुण, तमोगुण हे जीवाचे सांगितले, म्हणजे ते वस्तुतः जीवाचे नाही आहे, उपाधीचे आहे की नाही? परंतु जीवावर आरोप येत आहे. शुद्ध जो उपाधी रहित जीव चैतन्य, त्याच्या ठिकाणी न सत्वगुण आहे, न रजोगुण, न तमोगुण आहे की नाही? उपाधिकृत या धर्माचा आरोप होऊ राहिला जीवाच्या ठिकाणी. कळलं? किंवा सोपाधिक जीवाच्या ठिकाणी हे धर्म आहे, असा त्याचा अर्थ. पुढचा प्रश्न, प्रश्न नंबर आहे 124. सुषुप्ती अवस्थेविषयी दृष्टांत काय? बरोबर, सुषुप्ती अवस्था मला समजून घ्यायची आहे, त्याकरिता दृष्टांत सांगा. आणि दृष्टांत 1 2 नाही, किती दिली आहे? 4 दृष्टांत दिली आहे. 4 घ्यायचे ना? बघा, तर सुषुप्ती अवस्थेविषयी दृष्टांत काय आहे? उत्तर: प्रथम दृष्टांत, 4 पैकी पहिला दृष्टांत सांगतात. जसे एखाद्याचा दागिना, दागिना म्हणजे अलंकार, भूषण, आहे की नाही? असतात ना काही काहींच्या अंगावर. जसे एखाद्याचा दागिना म्हणजे भूषण कूपात पडला, कूप म्हणजे विहिरीत पडला, आडात पडला, ठीक आहे ना? पाण्यामध्ये पडला असता त्याला काढण्याकरिता पोहणारा मनुष्य कूपात म्हणजे विहिरीत किंवा त्या याच्यात कुव्यामध्ये काय मारतो? उडी मारतो. पोहणारा मनुष्य जातो की नाही? त्याला सांगितलं, भाऊ तुला 10 रुपये देईन, परंतु माझावाला काय करतो? हा अलंकार काढून दे, आहे की नाही? पवन सारखा मनुष्य म्हणतो, मला 10 रुपयाची गरज नाही, फक्त पाण्यात उतरू द्या, परवानगी पाहिजे, आहे की नाही? मागच्या जन्मात जर जो मनुष्य मासा असला ना, त्याला ह्या जन्मात पाणी लय आवडतं. ज्या माणसाला ह्या जन्मात पाणी खूप आवडतं ना पोहायला, समजायचं मागच्या जन्मात काय होता? मासा. चला, विनोदाचा भाग सोडून द्या. असतात त्याला काढण्याकरिता पोहणारा मनुष्य कूपात म्हणजे विहिरीत उतरतो. बरोबर, त्याला भूषण सापडले म्हणजे अलंकार सापडला असल्यासही जाणतो, सापडले असल्यासही जाणतो व सापडले नसल्यासही जाणतो. समजा अलंकार सापडला तरी तो त्याला काय कळतं? सापडला. जर नाही सापडला तर नाही सापडला. परंतु
बोलण्याचे साधन वागेंद्रिय याची देवता अग्नी, हिचा पाण्यासोबत म्हणजे जलासोबत विरोध झाल्यामुळे प्रतिबंधन होते. म्हणजे वाणीचा काय होतं? प्रतिबंध होतो, तिरोधान होतं. ती बोलू शकत नाही. का? वाणी नाही का? आहे. शब्द नाही त्याला माहिती आहे. वस्तू सापडली किंवा नाही सापडली हे ज्ञान त्याला नाही का? आहे. मग त्याने खालूनच सांगायचं ना सापडली का नाही म्हणून. पाण्यात असतानाच सांगतो का तो? का बरं? सांगण्याची इच्छा नाही का त्याला? सांगण्याची इच्छा आहे, वाणी आहे, शब्द आहे, ज्ञान आहे, साऱ्या गोष्टी आहेत, पण तरी बोलू शकत नाही. का? त्रिपुटी लागते व्यवहार घडण्याकरिता. तर तिथं वाणी आहे, शब्द आहे, पण वाणीची जी देवता अग्नी ती नाही, आणि म्हणून बोलू शकत नाही. कळलं की नाही? काय रे चाललं? तुला बाहेर बसेन बरं का, खिडकीच्या बाहेर उद्यापासून. का का बोलू शकत नाही मग तो मनुष्य? देवता नाही. का बरं देवता नाही? विरोध आहे. कुणाचा? पाण्याचा आणि अग्नीचा. कारण वाणीची देवता अग्नी आहे, पाण्याला घाबरते, म्हणून मनुष्य पाण्यात घुसला की ती वर थांबते. देवता नाहीये म्हणून त्याला बोलता येत नाही. चला, दिलं येतं स्पष्ट बा. परंतु बोलण्याचे साधन वागेंद्रिय याची देवता अग्नी, हिचा म्हणजे अग्नीचा पाण्याबरोबर जलासोबत विरोध असल्यामुळे प्रतिबंधन होते, अग्नी तिरोधान होते, म्हणून तो बोलत नाही. जेव्हा तो मनुष्य पाण्यातून बाहेर निघतो तेव्हा बोलण्याचे साधन देवता सहित वागेंद्रिय आहे. देवता बी आहे आणि वागेंद्रिय बी आहे. म्हणून दागिना सापडला अथवा नाही असे सांगतो, पण केव्हा? पाण्याच्या बाहेर आल्यानंतर. है की नाही? हा काय झाला? दृष्टांत. दृष्टांत कशासाठी देऊ राहिले? सुषुप्ती अवस्थेविषयी, सुषुप्ती अवस्था समजावून सांगण्याकरिता. आता सिद्धांत. तसेच सुषुप्ती अवस्थेत सुखाचे व अज्ञानाचे साधने चैतन्यरूप सामान्य ज्ञान आहे. सापडलं? तर कसा पंक्तीत बदल एका ठिकाणी करायचा बा. सुषुप्ती अवस्थेत सुखाचे व अज्ञानाचे साक्षी चैतन्य रूप असं पाहिजे. साधन शब्द काढायचा. ठीक आहे, बघा पंक्ती पुन्हा. सुषुप्ती अवस्थेत सुखाचे व अज्ञानाचे साक्षी चैतन्य रूप सामान्य ज्ञान आहे. म्हणजे सुखाचंही ज्ञान आहे आणि अज्ञानाचंही ज्ञान आहे, पण कसं ज्ञान आहे ते? साक्षी चैतन्य रूप ज्ञान आहे, सामान्य ज्ञान आहे. कळलं? आहे. बर, विशेष ज्ञानाची साधने जी इंद्रिय अंतःकरण याचा त्यावेळी अभाव आहे. परंतु विशेष ज्ञानाची साधनं तिथं नाही आहे. कुठं? सुषुप्तीमध्ये. आहे की नाही? विशेष ज्ञानाची साधनं कोण? इंद्रिय. अंतःकरण ही नाही. काय झाले? लीन झाले आहे आपापल्या गोलकामध्ये किंवा अविद्येमध्ये. विशेष ज्ञानाची साधने जी इंद्रिय आणि अंतःकरण यांचा त्यावेळी म्हणजे निद्राखाली अभाव आहे. म्हणून सुखाचे व अज्ञानाचे विशेष ज्ञान होत नाही. कुठं? सुषुप्तीमध्ये. ज्ञान आहे, सुखाचं पण आहे, अज्ञानाचं पण आहे, पण सामान्य ज्ञान आहे, विशेष रूपाने ज्ञान नाही. कारण विशेष ज्ञानाची साधनं जी इंद्रियादी ते तिथं नाही. पुढे जेव्हा मनुष्य सापडली का? ईच्या नंतर जेव्हा मनुष्य जागा असतो तर असतो खोडायचं आणि तिथं लिहायचं होतो. जागा होतो. जेव्हा मनुष्य जागा होतो, सापडलं का? तेव्हा विशेष ज्ञानाची साधने इंद्रिये व अंतःकरण ही असतात. है की नाही? जागे झाल्यानंतर. आणि म्हणून सुषुप्तीत अनुभवलेले सुखाचे व अज्ञानाचे स्मृतीरूप विशेष ज्ञान होते. है की नाही? म्हणून सुषुप्तीमध्ये अनुभवलेलं जे सुख आणि अज्ञान त्याचं स्मृतीरूप विशेष ज्ञान होतं. कुठं? जागृत. जसा तो मनुष्य पाण्याच्या बाहेर आल्यानंतर सांगू शकतो की अलंकार सापडला किंवा नाही, त्याप्रमाणे. कारण बाहेर आल्यानंतर विशेष ज्ञानाची सारी सामग्री आहे त्याजवळ, म्हणून तो बोलू शकला. तसं इथं सुद्धा सुषुप्तीतून बाहेर आल्यानंतर विशेष ज्ञानाची सामग्री त्याला प्राप्त होतात, इंद्रिय वगैरे. आणि म्हणून काय होतं? तर त्याला ज्ञान होतं, विशेष ज्ञान. कोणतं? स्मृतीरूप विशेष ज्ञान. कसं? की मी सुखाने झोपलो होतो आणि काही जाणत नव्हतो. कळला अर्थ? चला, दुसरा दृष्टांत. जसे अग्नीने तूप विरघळते. तूप घेतलं आणि अग्नीवर ठेवलं भांड्यामध्ये घेऊन, तर विरघळतं की नाही तो? तर अग्नीने तूप विरघळते, थंडीने थिजून घट्ट बनते. पुन्हा त्याला बाजूला ठेवलं
फ्रीजमध्ये तर 2-4 तासात थंड होऊन ते काय वाटतं पुन्हा घट्ट होतं. कळलं की नाही? थंडीने थिजून घट्ट बनते. थिजलेले पुन्हा अग्नीनेच विरघळते. थिजलेलं पुन्हा अग्नी ठेवलं तर काय होतं? पुन्हा विरघळतं. हा दृष्टांत झाला सिद्धांत. तसेच सुषुप्तीत कारण शरीररूप अज्ञान आहे. सुषुप्तीमध्ये काय आहे? कारण शरीररूप अज्ञान, त्याचं प्राधान्य आहे. ते जाग्रत स्वप्नात बुद्धिरूप होते. जेव्हा जागृत अवस्था येते ना किंवा स्वप्नावस्था येते तेव्हा ते अज्ञान विरघळतं. विरघळतं म्हणजे काय? बुद्धीचा आकार धारण करतं. आणि जेव्हा सुषुप्ती लागते तेव्हा ते पुन्हा काय? अज्ञानरूप होऊन जातं. कोण? अज्ञान. सुषुप्तीत कारण शरीरूप अज्ञान आहे. ते अज्ञान काय होतं? बुद्धिरूप आकाराला प्राप्त होतं. केव्हा? जागृतमध्ये आणि स्वप्नामध्ये. आणि जेव्हा पुन्हा निद्रा येते तेव्हा ती बुद्धिरूप अज्ञान पुन्हा मूळ रूपात जातं, थंड होतं, आहे की नाही? घट्ट बनतं. म्हणजे अज्ञान प्रज्ञान ज्ञान. कळलं की नाही? असा ते जागृत स्वप्नात बुद्धिरूप होते. सापडले काय ते शब्द प्रिंटिंग झाले ना, मिस्टेक. बुद्धिपनप काय झालंय? तर बुद्धिरूप होते व सुषुप्तीत पुन्हा अज्ञान रूप होते. कळलं की नाही? चला मग हा एक दृष्टांत झाला सुषुप्ती कळण्याचा, सुषुप्ती अवस्थेविषयी. आता अजून एक पुढचा दृष्टांत, 2 अजून. तृतीय दृष्टांत. जसे एखादे मूल दुसऱ्या मुलाबरोबर खेळावयात जाते. बरोबर? एखादा मुलगा घरात असतोच की नाही, लहान 5, 7, 8, 10 वर्षाचा, खेळण्याकरिता बाकीच्या त्याच्या मित्राबरोबर बाहेर जातो, अंगणात वगैरे, झाडाखाली. ते जेव्हा खेळता खेळता थकून, खूप खेळतं दिवसभर, अगदी त्याला जेवायची सुद्धा आठवण राहत नाही, आहे की नाही? आणि थकून मग घरी येतं आणि आपल्या आईच्या मांडीवर किंवा पाळण्यात निद्रा सुख अनुभवते. त्याला आई मग काय करते? जेवू खाऊ घालते, पाळण्यात टाकते किंवा आईच्या मांडीवर, त्याला आई आपल्या मांडीवर घेते आणि त्याला झोपवते. तर ते झोपतं, मग गाढ झोपतं. पुन्हा त्याचे मित्र बोलायला आले, उठवायला आले, पुन्हा ते बाहेर खेळायला जातं की नाही? बघा, खेळगडी म्हणजे त्याचे मित्र खेळणारे. खेळगडी पुन्हा खेळावयास बोलावण्यास येतात तेव्हा, तिथं ते शब्द आहे की नाही, तिथं काय पाहिजे? तेव्हा पुन्हा बाहेर खेळू लागते. पुन्हा ते पोरगं बाहेर जातं आणि खेळायला लागतं. दृष्टांत कळाला की नाही? ते मुलगं बाहेर जातं, खेळतं, थकतं, घरी येतं, झोपतं, पुन्हा बाहेर जातं, पुन्हा खेळतं, पुन्हा थकतं, पुन्हा मध्ये येतं. त्याप्रमाणे दृष्टांत झाला सिद्धांत. तसेच कारण शरीर अज्ञान रूप आहे. कारण शरीर काय आहे? अज्ञान रूप आहे. तिचे बुद्धिरूप बालक, आहे की नाही? बुद्धिरूप बालक जागृतीत स्वप्नात काय करतं? खेळायला बाहेर येतं. खेळून थकलं की अरे लय झोपी, आता मला झोपू द्या गड्या, म्हणजे थकलं ते बाळ. बुद्धिरूप बालक थकलं आणि मग झोपतं. मग कुठं जातं? अज्ञानरूप आईच्या मांडीवर जाऊन झोपतं. पुन्हा कर्मरूपी त्याची खेळगडी बोलावण्याला आले की पुन्हा जागृतीत येतं आणि पुन्हा खेळायला सुरुवात करतं. थकलं का पुन्हा ते सुषुप्तीत अज्ञानरूप आईच्या मांडीवर जाऊन झोपतं. दृष्टांत किती सुंदर दिले बघा. कळलं? चला सिद्धांत. तसेच कारण शरीर अज्ञानरूप आहे. तिचे बुद्धिरूप बालक कर्मरूप मुलाबरोबर, बाकीचे मुलं कोण आहे इथं? कर्मरूप मुलाबरोबर जाग्रत स्वप्न सुषुप्ती रूप असलेले आहे ना, तिथे सुषुप्ती कट करा. जाग्रत स्वप्न रूप बहिर्भूमीमध्ये असा शब्द आहे. जाग्रत स्वप्न रूप बहिर्भूमीमध्ये व्यवहार रूप खेळ खेळते. कोण? बुद्धिरूपी बालक. जेव्हा विक्षेप रूप श्रमास पावते म्हणजे प्राप्त होते, त्याला जागृत अवस्थेत किंवा स्वप्नावस्थेत खूप विक्षेप होतो, थकत विचार. कोण? बालक. कोणतं? बुद्धिरूपी बालक. जेव्हा विक्षेप रूप श्रमास पावते तेव्हा सुषुप्ती अवस्था रूप गृहामध्ये, सुषुप्ती अवस्था आहे की नाही, हे त्याचं घर, गृहामध्ये म्हणजे घरामध्ये, सुषुप्ती अवस्था रूप गृहामध्ये अज्ञानरूपी मातेशी समरस होऊन, अज्ञानरूप मातेमध्ये ते काय होतं? समरस होतं. म्हणजे आईच्या त्या मांडीवर जाऊन झोपतं. जसं काय अज्ञानरूप मातेशी समरस होऊन ब्रह्मानंदाचा अनुभव करते. कोण? बुद्धिरूपी बालक. कळलं अर्थ? बुद्धी विलीन होऊन जाते सुषुप्तीमध्ये. कुठं विलीन होते? अज्ञानात. आणि अनुभव येतो आनंदाचा. कोणता आनंद? ब्रह्मानंद. ब्रह्मानंदच आहे तो, सुषुप्तीचा आनंद, फक्त आवृत्त आहे. एवढीच गडबड आहे.
आपल्याला कसा आनंद पाहिजे? अनावृत्त. आवृत्त आनंद बंधाला कारण आहे, दुःखाला कारण आहे. आणि आपल्याला आनंद पाहिजे कसा? अनावृत्त. कळलं की नाही? आवृत्त आनंद व्यवहारापुरता उपयोगी आहे. झोपले तुम्ही 4-5 तास, सुखाचा अनुभव घेतला, पुन्हा जागे झाले, व्यवहार करू लागले, तेवढंच होणार त्याने. तुम्हाला मोक्ष भेटणार नाही. मोक्ष प्राप्तीसाठी अनावृत्त आनंद पाहिजे. कळलं की नाही? शुद्ध ब्रह्मानंद पाहिजे. ब्रह्मानंद अनुभव करते व पुन्हा जेव्हा त्याला कर्मरूप मुले बोलावतात. कोणाला? सुषुप्तीमध्ये झोपलेल्या बुद्धिरूपी बालकाला बोलवतात. कोण? कर्मरूपी खेळगडी. पुन्हा जेव्हा त्याला कर्मरूपी मुले बोलावतात तेव्हा जागृत स्वप्नरूप बहिर्भूमीत, म्हणजे अज्ञानरूप निद्रारूप घराहून बाहेर जागृत स्वप्नामध्ये बहिर्भूमीत व्यवहाररूप खेळ खेळते. लागलं? कोण? बुद्धिरूपी बालक. पुढचा पहा. झाले 3 दृष्टांत. चतुर्थ दृष्टांत, चौथा दृष्टांत देऊन सांगतात आता. जसे समुद्राच्या जलाने भरलेल्या घटात. बघा दृष्टांत काय आहे? सरळ सरळ आहे. समुद्र आहे आणि एक गाडगं घेतलं, त्या गाडग्यात पाणी भरलं समुद्राचं. त्या गाडग्याच्या गळ्याला बांधली दोरी आणि ते गाडगं सोडलं पाण्यात. सोडल्यानंतर ते पाणीरूप झालं की नाही? जसं काही एक अभिन्न झाल्यासारखं झालं आहे की विलीन झालं. पण पुन्हा दोरी ओढली की ते गाडगं पुन्हा त्या पाण्याला घेऊन बाहेर येतं. कारण तोंड बिन पॅक करून ते गाडगं आणि त्याला गळ्याला काय बांधली आहे? दोरी. कळलं? ते पाण्याला घेऊन पुन्हा तसंच काय आलं, ते बाहेर येतं खारट पाणी घेऊन. आहे की नाही? चला बघा पंक्ती. जसे समुद्राच्या जलाने भरलेल्या घटास. घट म्हणजे घट भरला आहे कशाने? पाण्याने. कोणतं पाणी? समुद्राचं पाणी. कसं असतं? अत्यंत खारट. एक थेंब सुद्धा तुम्हाला गिळता येत नाही. बरोबर? चला. समुद्राच्या जलाने भरले. ते समुद्राचं पाणी जर गोड असतं ना तर कदाचित इथपर्यंत पाईपलाईन आणले असतं लोकांनी. एक जमीनचा 1 गुंठा सुद्धा कोरडा ठेवला नसता. बागायत साऱ्या ठिकाणी ऊसच ऊस. कळलं की नाही? पण देवाने कशी कला करून ठेवली पहा. समुद्राचं पाणी कसं केलं? खारट केलं आहे. अत्यंत खारट आहे. साधं खारट नाही येते, त्याच्यापासूनच मीठ बनतं. झालं? चला. जसे समुद्राच्या जलाने भरलेल्या घटास गळ्याला दोरी बांधून. त्याच्या गळ्याला काय बांधली? दोरी. कोणाच्या? घटाच्या. दोरी बांधून त्याला समुद्रात बुडविले. पुन्हा सोडलं कुठं? समुद्रात. घटात असलेले जल समुद्र जलाशी ऐक्य पावते. तोंड बांधलेलं नाही त्याचं. मग आता ते जे जल काय झालं? समुद्राच्या जलाशी एकरूप झालं घटातलं जल. तरी घटरूप उपाधी असल्यामुळे भिन्न समानच आहे. एकरूप होऊन सुद्धा भिन्नासारखंच आहे, वेगळ्या असल्यासारखंच आहे. कारण उपाधी आहे त्याला. कोणती? घट. पुन्हा जेव्हा दोरी ओढली तेव्हा ते जल भिन्न होते. त्या समुद्राच्या पाण्यापासून काय होतं? भिन्न. परंतु जलसहित घट व समुद्राचा आधार जे आकाश ते भिन्न होऊ शकत नाही. बरोबर का? म्हणजे बघा, कोणापासून भिन्न होतो तो घट? समुद्रापासून. कोण भिन्न होतो? घट. पण त्या घटातही व्याप्त असलेलं, समुद्रातही व्याप्त असलेलं जे आकाश ते मात्र समुद्रापासूनही भिन्न होत नाही आणि घटापासूनही भिन्न होत नाही. भिन्न करताही येत नाही. बघा पंक्ती. परंतु जलसहित घट व समुद्राचा आधार जे आकाश. घटाचाही आधार कोण आहे? आकाश. आणि समुद्राचाही वस्तुता आधार कोण आहे? आकाश. व्यवहारामध्ये आहे की नाही? खरं पाहिलं तर त्या सर्वांचा आधार कोण आहे? ब्रह्म चैतन्यच आहे. है की नाही? परंतु इथं व्यवहारात घ्यायचं आकाश. जर घटाचा आकाश नसतं तर पाणी ठेवता आलं असतं का? नाही. कळलं? म्हणून त्या जलाचा आधार कोण आहे? आकाश. परंतु जलसहित घट व समुद्राचा आधार जे आकाश ते भिन्न होऊ शकत नाही. घटाहून आकाश भिन्न करता येईल का? समुद्राहून आकाश भिन्न करता येतं का? नाही करता येत. किंतु तीनही कालात ती एकरूप आहेत. कोण? आकाश एकरूपच आहे. घट उपाधी असेल तरी ते तसंच आहे, नसेल उपाधी तरी ते तसंच आहे. ठीक आहे की नाही? असा भूत भविष्य वर्तमान तिन्ही कालात आकाश जसंच्या तसंच आहे. घट उपाधी लागण्याच्या अगोदर आकाश तसंच आहे, घट उपाधी लागल्यावरही आकाश तसंच आहे, आणि घट उपाधी नष्ट झाल्यावर सुद्धा आकाश तसंच आहे. समुद्र आहे नव्हता तेव्हाही आकाश होतं, समुद्र आहे तरी आकाश आहे. कदाचित समुद्र सारा सुकून गेला तरी आकाश
तसंच राहील. कळलं की नाही? हा सिद्धांत. तसेच आज्ञानरूप समुद्र जलाने पूर्ण जो लिंग देह रूपी घट आहे, पंक्ती पहा. आज्ञानरूप जल आज्ञानरूप समुद्र जलात असं म्हटलं की नाही, तसं नाही, तच्या ऐवजी ने पाहिजे. आज्ञानरूप समुद्र जलाने, समुद्राचं पाणी कोणतं? अज्ञान. अज्ञान हेच पाणी. अज्ञानरूप समुद्र जलाने पूर्ण जो लिंग देह रूपी घट, घट कोण आहे इथं? लिंग देह. तो भरलाय पाण्याने. कोणत्या पाण्याने? समुद्राच्या. कोणतं ते समुद्राचं पाणी? अज्ञान हेच पाणी. अज्ञानरूप समुद्र जलाने पूर्ण जो लिंग देह रूप घट आहे तो अदृष्ट रूप दोरीने बांधल्यामुळे, आणि त्याला दोरी बांधली, लिंग देह रूप घटाला बांधली आहे दोरी. कोणती? अदृष्ट, प्रारब्ध. अदृष्ट रूप दोरीने बांधल्यामुळे सुषुप्ती कालात व तिच्या अवांतर भेदरूप मरण मूर्छा व प्रलय कालात समष्टी अज्ञान रूप ईश्वरी उपाधी मायेत लीन होतो. कोण? लिंगदेह. आहे की नाही? दोरी बांधली त्याला, परंतु तो लीन होतो. कुठं? कधी? सुषुप्ती कालात लीन होतो लिंगदेह. पुन्हा त्या सुषुप्तीचेच एक अवांतर भेद अवस्था आहे काही, मरण. सुषुप्तीचाच एक भेद आहे, म्हणून म्हटलंय तिच्या म्हणजे सुषुप्तीच्या अवांतर भेदरूप अवस्था. उदाहरण मरण किंवा मूर्छा. मूर्छा म्हणजे बेशुद्ध होणे, मूर्छित अवस्था. सुषुप्तीचाच एक भेद आहे मूर्छा. व प्रलय कालात, महाप्रलय होतो तेव्हा देखील, आहे की नाही? प्रलय कालात याच्या पुढचा जो व आहे ना तो कट करा, त्याचं काही काम नाही. मूर्छा व प्रलय कालात समष्टी अज्ञान रूप, समष्टी अज्ञान स्वरूप जी ईश्वराची उपाधी माया तिच्यामध्ये लीन होतो. कोण? लिंग देह रूपी घट, की ज्याच्यामध्ये अज्ञान रूप पाणी भरलेलं आहे, समुद्राचं पाणी. आहे की नाही? लिंगदेह म्हणजे काय? 17 तत्वाचं. त्यात बुद्धी आली की नाही? मग त्याला ज्ञान आहे का लिंगदेहाला? ब्रह्माचं स्वस्वरूपात ज्ञान आहे का? नाही. म्हणजे काय आहे? अज्ञान. म्हणजे अज्ञान त्यात भरलेलं आहे की नाही? मायाचाच एक भाग आहे अज्ञान. माया म्हणजे समुद्र, आहे की नाही? आणि तिचंच एक भाग अज्ञान म्हणजे समुद्राचं पाणी. कोण? अज्ञान. ते भरलं आहे कुठं? लिंगदेहात. बरोबर. आणि तो लिंगदेह घट विलीन होतो सुषुप्तीत, मरण, मूर्छा, प्रलय कालात, आहे की नाही? कुठं लीन होतो? पण कुठं? समष्टी अज्ञान रूप ईश्वराची उपाधी जी माया, त्या मायेमध्ये काय होतो? लीन होतो. कोण? लिंगदेह रूपी घट, की ज्याच्यामध्ये अज्ञान रूप समुद्राचं पाणी भरलेलं आहे. पुढे तेव्हा ती व्यष्टी अज्ञान रूप जीवाची उपाधी अविद्या. कळलं की नाही? तेव्हा ती व्यष्टी अज्ञान ही काय आहे? जीवाची उपाधी आहे. व्यष्टी म्हणजे एकापुरतं अज्ञान, समष्टी म्हणजे साऱ्यांचं सामुदायिक अज्ञान. तेव्हा ती व्यष्टी अज्ञान रूप जीवाची उपाधी कोण? तिला नाव आहे अविद्या. तेव्हा ती व्यष्टी अज्ञान रूप जीवाची उपाधी अविद्या समष्टी अज्ञानाशी ऐक्य पावते. समष्टी अज्ञान म्हणजे कोण? माया. त्या मायामध्ये काय होते? एक रूपाला प्राप्त होते. जसं घट समुद्रात बुडवलं होतं की नाही, तर घटातलं पाणी समुद्राशी एकरूप होऊन जातं. तरी पण त्या घट उपाधीने वेगळं असल्यासारखंच आहे. दोरी वडली का पुन्हा वेगळं होतं. त्याप्रमाणे लिंग देह जेव्हा सुषुप्तीमध्ये लीन होतो, आहे की नाही, किंवा महाप्रलय कालात मायेत लीन होतो, त्यावेळेस त्या लिंग देहामध्ये असलेलं पाणी जे अज्ञान, ती आणि माया जणू काय एक होऊन जाते. समुद्राचं पाणी, समुद्र माया आहे, एक होऊन जाते. पुन्हा प्रारब्ध रूपी दोरीने लिंगदेह ओढला तो जागृतीत येतो. पुन्हा मग तो लिंगदेह तेवढ्या पाण्याला घेऊन, अज्ञान रूपी त्या समुद्राच्या पाण्याला घेऊन पुन्हा काय येतो? जागृतीत येतो किंवा स्वप्नात येतो, असा अर्थ. समष्टी माया अज्ञानाशी म्हणजे मायेशी ऐक्य पावतो. तेव्हाही लिंग शरीराच्या संस्काररूप उपाधीच्या न्यायाने ना तिथं, तर न्यायाने कट करायचं आणि योगाने असं टाकायचं. आता पहा, पुन्हा वाचतो. तेव्हा ही लिंग शरीराच्या संस्काररूप उपाधीच्या योगाने, लिंग शरीर त्याचे संस्कार ही उपाधी आहे, आणि त्या उपाधीच्या योगाने भिन्न असतो, आहे की नाही? समुद्रामध्ये घट बुडावला, पाणी जरी एकरूप झाल्यासारखं वाटलं तरी घटरूप उपाधीने ते कसं आहे? वेगळं असल्यासारखंच आहे. तसं इथं महामायेमध्ये लीन झालाय लिंगदेह सुषुप्ती आदी अवस्थेत, तरी देखील
तो लिंगदेह त्याच्यामधलं असणारं अज्ञान जरी त्या मायेशी एकरूप झाल्यासारखं असलं तरी भिन्न असल्यासारखंच आहे. अदृष्टरूपी दोरीने तेव्हा जेव्हा त्याला आपण ओढले जातात, जागृतीत येतो तो, तेव्हा पुन्हा ते वेगळं होऊन भासतं. अज्ञानरूप पाणी बघा. तेव्हाही लिंग शरीराच्या संस्कार उपाधीच्या योगाने भिन्न असतो. पुन्हा जेव्हा अदृष्ट रूप दोरीला अंतर्यामी प्रेरित करतो, त्या अदृष्ट रूप दोरीला कोण ओढतो मग? अंतर्यामी. अंतर्यामी म्हणजे कोण? ईश्वर. ईश्वरच प्रेरित करतो ना जीवांना, आहे की नाही? आता तुमचा अदृष्ट भोगण्याकरता तुम्ही या सृष्टीमध्ये पाठवून देतो ईश्वर जीवांना. पुन्हा जेव्हा अदृष्ट रूप दोरीने अंतर्यामी प्रेरित करतो तेव्हा भेदास पावतो, पुन्हा भेदाला प्राप्त होतो. परंतु व्यष्टी अज्ञान रूप जल सहित, व्यष्टी अज्ञान हे काय? जल. तर व्यष्टी अज्ञान रूप जल सहित लिंगदेह रूप घट आणि समष्टी अज्ञान रूप समुद्राचा, समष्टी अज्ञान म्हणजे माया, तर समष्टी अज्ञान रूप समुद्राचा म्हणजे मायेचा आधार जो चिदाभास, चिदाभास आहे तिथं, चिदाभास नाही तिथं पाहिजे चिदाकाश. ते शब्द काय पाहिजे? चिदाकाश म्हणजे चिद्रूप ब्रह्म, ज्ञान स्वरूप ब्रह्म. चिदाकाश तो भिन्न होऊ शकत नाही. जसं तिथं दृष्टांतात काय सांगितलं होतं? आकाश भिन्न होत नाही, तसं इथं सुद्धा चित स्वरूप जे आकाश आहे, चिदाकाश चित स्वरूप जे ब्रह्मतत्व आहे ते मात्र त्याच्यात काही भेद होत नाही. किंतु तीनही कालात ते एकरूप आहे की नाही? तीनही कालात म्हणजे जीवदशा प्राप्त होण्याच्या अगोदर ब्रह्म आहे, जीवदशेत ब्रह्म आहे, नंतरही ब्रह्मच आहे की नाही? सुषुप्ती येण्याच्या अगोदर ब्रह्मतत्व आहे, सुषुप्तीत आहे, पुन्हा जागृत आल्यावर देखील आहे. असं ते एकरूप आहे. लागला अर्थ? पुढे चला. शेवटचा प्रश्न, प्रश्न 125. ही सुषुप्ती अवस्था म्हटल्याने काय सिद्ध झाले? इथं म्हटल्याने म्हणजे कट करून कथनाने किंवा प्रतिपादनाने. म्हणजे ही सुषुप्ती अवस्थेचं तुम्ही कथन केलं किंवा प्रतिपादन केलं याच्यातून काय सिद्ध झालं? उत्तर देतात, सुषुप्ती अवस्थेसही मी जाणतो. जेव्हा गाढ झोप लागायला लागते ना, निद्रा, तिलाही मी जाणतो. ही जागृत स्वप्न, ही म्हणजे सुषुप्ती अवस्था जागृत स्वप्नात नसते. आता जागृत अवस्था आहे, या कालात सुषुप्ती अवस्था आहे का? नाही. म्हणजे तिचा काय मग? अभाव. ही जागृत स्वप्नात नसते तेव्हा हिच्या म्हणजे सुषुप्ती अवस्थेच्या अभावासही मी जाणतो. सबब यावरून काय सिद्ध झालं मग? स्वप्नावस्था मी नाही व ती माझी नाही. कारण ती येणारी जाणारी आहे, विकारी आहे, ती मी असू शकत नाही. मी तर निर्विकार आहे, सदैव आहे, आणि म्हणून स्वप्नावस्था मी नाही, माझी नाही. ती दृश्य आहे. स्वप्नावस्था, सुषुप्ती अवस्था दृश्य आहे आणि मी तिचा द्रष्टा आहे. सबब सुषुप्ती अवस्था मी नाही व ती माझी नाही. मी तिला जाणणारा साक्षी, घट साक्षी या न्यायाने, म्हणजे घटाचा साक्षी जसा घटाहून भिन्न असतो त्याप्रमाणे सुषुप्तीचा साक्षी मी त्या सुषुप्तीहून वेगळा आहे. मी हिला जाणणारा साक्षी घट साक्षी न्यायाने हिच्याहून भिन्न आहे हे सिद्ध झाले. इति श्री विचार चंद्रोदय दर्शने अवस्थात्रय साक्षी वर्णन नामिका पंचम कला समाप्ता. अशा रीतीने विचार चंद्रोदय ग्रंथामधील अवस्थात्रयाचा मी साक्षी कसा आहे या गोष्टीचं वर्णन करणारी ही 5वी कला या ठिकाणी पूर्ण होते. पुढचा विचार. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति.